शेखर स्नेहाला घेऊन जेवणासाठी त्यांच्या ब्लॉकमध्ये आला तेव्हा 9 वाजत आले होते. वैजू आणि सारंग त्याचीच वाट पाहत होते. गेली का तिची मैत्रीण? वैजूने विचारलं. गेली. फार चांगली बाई आहे हो ती. ही स्नेहा लकीच म्हणायला हवी. असे मित्र भेटले तिला. पण स्नेहा तर त्यांना ओळखतही नाही. बघा माझाही घोटाळा व्हायला लागला की नाही तो. आपण जिला स्नेहा म्हणतो तिला त्या खरे बाई वसुधा म्हणतात आणि आता तिला वसुधा म्हणूनच जगायला हवं. तेव्हा अशा अर्थी लकी म्हणालो की तिला इथे नोकरी आहे, घर आहे, काळजी करणारे असे खऱ्यांसारखे मित्र आहेत. तिथेही स्नेहा वसुधा म्हणून सुखात नसेल, आरामात नसेल, पण सुरक्षिततेत खासच राहू शकेल. शेखर, ती तळेगावची काय भानगड आहे? ही स्नेहा म्हणते की तिचे वडील तळेगावला प्राध्यापक होते. तिथे त्यांचं घर होतं. मी जेव्हा चौकशी केली तेव्हा एक चमत्कारिक गोष्ट कानावर आली. तळेगावात प्राध्यापक शारंगपाणी होते, पण ते काही वर्षापूर्वी मरण पावले आहेत. मात्र त्यांच्या पत्नी हयात आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या घरात राहत आहेत. आणखी एक चमत्कारिक योगायोग पहा. स्नेहा म्हणते तिच्या बाबांनी सदाशिव नावाचा एक मुलगा आपल्या घरी आणला होता. तो आपलं नाव सदाशिव सारंगपाणी असंच लावत असे. ती म्हणते की तो मुंबईला नोकरीला असतो आणि आठवड्यातून एकदा तरी बाबांना भेटतो. प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की तळेगावातच सदाशिव शारंगपाणी नावाचे पोलीस इन्स्पेक्टर आहेत आणि ते प्रोफेसर शारंगपाणी यांच्याच घरात राहतात. अगं बाई, वैजयंती म्हणाली. म्हणजे काही भाग खरा, काही काल्पनिक असला प्रकार आहे. शारंग म्हणाला. जशी काल संध्याकाळी तिला आपल्या सोसायटी मागची 2 झाडं ओळखता आली तशी गोष्ट, हो की नाही? आता स्नेहा प्रथमच बोलली. डॉक्टर, मी एक सुचवू का? अवश्य सुचव. काय? मी स्वतःच एकदा तळेगावातल्या त्या घराला भेट दिली तर? खरं खोटं माझ्या इतकं कुणाला समजणार? जायला हरकत नाही, पण 2 अटींवर. पहिली अट ही की तू एकट्याने जायचं नाहीस, दुसरं कोणीतरी तुझ्याबरोबर हवं. आणि दुसरी अट, मनावर ताबा ठेवायचा. या प्रकरणात सर्वच गोष्टी अनपेक्षित वळण घेत आहेत. शेखर सारंग म्हणाला. अरे, उद्या गुरुवार, उद्या सर्व दिवस मी रिकामाच आहे. तुझी गाडी घेऊन आम्ही दोघं तळेगावला गेलो तर? मग तर तुला कसलीच काळजी करण्याची जरुरी नाही, हो की नाही? मी सतत तिच्याबरोबरच असणार आहे. स्नेहा, शेखरने तिला विचारलं. माझी काहीच हरकत नाही, ती शेवटी म्हणाली. मग ठरलं तर. स्नेहा, तू काय करते आहेस? इथेच राहते आहेस का तिकडे येते आहेस? मी तिकडेच येते. आईंना काही शंका असली तर त्या माझ्याशी प्रत्यक्ष चर्चा करू शकतील. ठीक आहे. मग सारंग, असं कर, आताच गाडी घेऊन जा. उद्या परत आलात की गाडी इथे सोड आणि तुझ्या मोटर बाईकवरून घरी जा. वैजू, काही हरकत नाही, वैजयंती म्हणाली. सारंग आणि स्नेहा घरी परत आले तोपर्यंत 10 वाजत आले होते. बराच उशीर झाला रे? आईने विचारलं. सारंगने केवळ स्नेहाकडे बोट केलं. आई, तिथे मला ओळखणारी सुरेखा खरे नावाची बाई आली होती. डॉक्टरांनी फोटो पाठवले होते ना, त्यातला एक पाहून मग खिन्नपणे मान हलवत स्नेहा म्हणाली. तिने मला ओळखलं, पण मी तिला अजिबात ओळखलं नाही. ती म्हणते मी तिच्या बंगल्याच्या आउटहाऊसमध्ये गेली 2-2.25 वर्ष पेंगेस्ट म्हणून राहत आहे. ती म्हणते की मी एका बँकेत नोकरी करते आहे. तुला त्यातलं काहीही आठवत नाही? अजिबात नाही.
काय बाई नवल आहे आई, स्नेहा म्हणाली. डॉक्टरांना मी माझ्या तळेगावातल्या घराच्या, बाबांच्या, कॉलेजच्या, सदाशिवच्या काही काही आठवणी सांगितल्या आहेत. मी त्यांना सुचवलं, एकदा तिथे जाऊन पाहून यायला काय हरकत आहे. कदाचित इथलं घर, पती, मुलं, मैत्रिणी यांच्यासारखंच तेही खोटं काल्पनिकच असायचं. नाही, सारंग मध्येच म्हणाला. शेखरला अशी माहिती मिळाली आहे की तिथे प्राध्यापक क्षारंगपाणी होते, पण त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या पत्नी त्यांच्या बंगल्यात राहतात. माझंही मत आहे की तिने जाऊन यायला काही हरकत नाही, पण ती एकटी कशी जाणार. आई, मला उद्याची गुरुवारची सुट्टी आहे. मीच शेखरला सुचवलं की मी तिच्याबरोबर जातो. त्यासाठीच शेखरने त्याची गाडी दिली आहे. तास दीड तास जायला, तेवढाच वेळ परत यायला अगदी सहज जमण्यासारखं आहे. तुला काय वाटतं. आईने एकदा सारंगकडे, एकदा स्नेहाकडे आणि मग सारंगच्या वडिलांकडे पाहिलं. उघड दिसत होतं की तिला ही कल्पना 100% मान्य नव्हती. पण प्रियाच मध्ये म्हणाली, जाऊ दे की ग आई, मला उद्या काम नसतं तर मीही त्याच्याबरोबर गेले असते. जाऊ दे. ठीक आहे, पण वेळेवर परत या म्हणजे झालं. आणि रस्त्यावर सांभाळून राहा. अर्थात याचा संदर्भ मंगलच्या अपघाती मृत्यूशी होता. मी ते कधी विसरेन का आई. सारंग म्हणाला. तसं नाही रे, आपण आपलं जपून राहावं. 9च्या सुमारास निघूया आपण. ओके. सारंगने विचारलं. तो स्नेहाकडे पाहून हसत होता. नेहमी सर्वसाधारणपणे जरा गंभीरच असणारा त्याचा चेहरा त्या हास्याने कसा उजळून निघाला होता. त्या हास्याचं अगदी पुसटसं प्रतिबिंब स्नेहाच्याही चेहऱ्यावर आल्याखेरीज राहिलं नाही. हो, आणि थँक्यू, ती म्हणाली. बरोबर 9 वाजता सारंगने गाडी इमारतीबाहेर काढली. सकाळची हवा अतिशय प्रसन्न होती आणि गाडी शहराबाहेर आल्यावर तर वातावरण आणखीच खुलं आणि आल्हाददायक झालं. कारखान्यांना सुटी असल्याने त्यांच्या कामगारांना नेणाऱ्या प्रचंड बसेस रस्त्यावर दिसत नव्हत्या. नाहीतर त्यांच्यातली चढाओढ ही सर्वसामान्य वाहन चालकासाठी एक डोकेदुखीच असायची. सारंग 40-45च्या दरम्यानचा वेग ठेवत होता. तो विषय काढावा की नाही याचा स्नेहा बराच वेळ विचार करीत होती. शेवटी तिने जरा धाडस करून तो विषय काढलाच. मी आईंना विचारलं होतं. तुम्ही एकटेच कसे अजून. सारंग काहीच बोलला नाही. आई म्हणत होत्या एक अपघात झाला, त्यात तुमची मैत्रीण गेली. मला फार वाईट वाटलं ते ऐकून. माणसाच्या अशा अचानक वियोगाने मनाला काय यातना होतात त्याचा मला अगदी चांगला अनुभव आहे. हा विषय काढल्याबद्दल तुम्हाला राग आला असता तर मला माफ करा. नाही, राग आला नाही. गाडीचा वेग कमी करीत सारंग म्हणाला. तुझं कुतूहल नैसर्गिक आहे खरंच, पण दोघंही समदुःखीच आहोत नाही का. नव्याने सुरू झालेल्या एका रेस्टॉरंट बारकडे सारंगने गाडी वळवली आणि आवारात गाडी थांबवली. आपण इथेच काहीतरी नाश्ता करून घेऊया, ये, तो गाडीतून उतरत म्हणाला. स्नेहाही पाठोपाठ उतरलीच. गार्डन रेस्टॉरंटमध्ये हिरवळीवर टेबल खुर्च्या मांडल्या होत्या. आसपासचा भाग उत्तम लँडस्केप करून सजवला होता. फुलं झाडं होती, कारंजी होती, धबधबे होते. त्यांचं खाणं झाल्यावर ते बागीतल्या फरसवाटांवरून हिंडत होते. सारंग म्हणाला. स्नेहा, इतक्या दिवसानंतर प्रथमच मंगलाचा विषय निघाला आणि माझा संताप झाला नाही अशी वेळ येत आहे. हो, तिचं नाव मंगला होतं. एका ग्रुपबरोबर ती सहलीला गेली होती आणि गाडीला ॲक्सिडेंट झाला. तसे जखमी सगळेच झाले, पण त्यांच्यातली फक्त ती एकटी मंगलाच वाचली नाही. तिला एकटीलाच मृत्यूने ओढून नेलं. तिचा नुसता विचार मनात आला तर जीवाची अशी तडफड व्हायची. माझ्याच एकट्याच्या कपाळी हा भयानक विरह का यावा. स्नेहा,
ही जखम सतत वाहती होती. म्हणतात काळ हे सर्व दुःखांवर रामबाण औषध आहे. पण माझा अनुभव काही वेगळाच होता. एकमेकांच्या प्रेमात गर्क झालेली, एकमेकांच्या सहवासाचा आनंद उपभोगणारी युवक युवतीची जोडी पाहिली की शरीर आतून पेटल्यासारखं व्हायचं. आणि मग तू दिसलीस, हवालदिल झालेली, नियतीच्या वज्राघाताखाली चुरमडून गेलेली, भ्रांत दिशाहीन झालेली तुझी आकृती दिसली. तुला कल्पना नाही तुझा चेहरा किती बोलका आहे याची. दुःखाने भग्न झालेल्या माणसाचा तो चेहरा होता. आणि मग तुझी हकीकत ऐकली. मनात विचार आला, माझ्यावर कोसळलेल्या आपत्तीला काही नैसर्गिक कारण तरी होतं. क्रूर असला तरी तो एक नैसर्गिक अपघात होता. त्याला कार्यकारण भावाची एक शृंखला होती. पण तुझ्यावर कोसळलेल्या संकटाला काय स्पष्टीकरण होतं? माझी मंगला गेली तरी माझं जग माझ्या सभोवती शाबूत होतं. तू तर सर्वच गमावून बसली आहेस. घरदार, माणसं, सारं जगच गमावून बसली आहेस. हे तू कसं सहन करशील? म्हणतात ना, एक डोळा गमावल्याने दोन्ही डोळ्यांनी आंधळा असणाऱ्याकडे पाहावं, दोन्ही डोळे शाबूत असणाऱ्याकडे नाही. स्नेहा आता अशा अवस्थेला पोचली होती की स्वतःवर गुदरलेला प्रसंग ती वस्तुनिष्ठपणे पाहू शकत होती. ज्या गोष्टी घडण्याची अजिबात शक्यता नाही त्यांच्या मागे धावण्यात काय अर्थ होता? शेवटी अशी वेळ येते की नीती स्वीकारावीच लागते. निघूया का आपण? शेवटी सारंगने विचारलं. 11च्या सुमारास गाडी तळेगावमध्ये शिरली. स्नेहा सारंगला बरोबर रस्ता दाखवत होती. एक वळण येताच ती एकदम म्हणाली, सारंग, ते पहा माझं घर. दगडी भिंतीत जुन्या प्रकारचं लाकडी पट्ट्यांचं अर्धदार होतं. ते आता उघडं होतं. मधल्या अंगणानंतर दुमजली इमारत होती. फाटकाजवळच दगडी भिंतीवर पांढऱ्या रंगाची पाटी होती. इन्स्पेक्टर सदाशिव शारंगपाणी. स्नेहा गाडीतून उतरली. सारंग खाली उतरून गाडी लॉक करून गाडीला वळण घालून तिच्यापाशी पोचेपर्यंत थांबली आणि मग म्हणाली, चला. ती आणि तिच्या मागोमाग सारंग असे फाटकातून आत गेले. फाटकाच्या आत 7-8 पावलांवरच स्नेहा थांबली होती आणि विस्पारलेल्या डोळ्यांनी चारी बाजूंना पाहत होती. सारंगनेही चारी बाजूंना नजर टाकली. पण एक साधी बाग, जराशी सुकलेली हिरवळ, काही जुनी उंच झाडं, याखेरीज त्याला इतर काहीही दिसलं नाही. स्नेहा स्वतःशीच मान हलवत होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. सारंगला तर ती पार विसरून गेल्यासारखं दिसत होतं. एक पाऊल टाकीत तिनं अंगण ओलांडलं. 3 पायऱ्या चढून ती मोठ्या वरांड्यात पोचली. त्याचवेळी आतल्या खोलीतून 55च्या आसपासची एक स्त्री बाहेर आली. ती स्त्री दारात आणि स्नेहा तिच्यापासून 2 पावलांवर अशा दोघीजणी थांबल्या. त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर जरासं नवल होतं. बाकी काही नाही. पण स्नेहा मात्र विश्वास न बसल्यासारखी त्या स्त्रीकडे पाहत होती. मग एक पाऊल पुढे टाकून ती अगदी हलकेच म्हणाली, आई. जराशी गडबडून ती स्त्री म्हणाली, काय म्हणालात? अगं आई, मी चंदी. मला ओळखलं नाहीस? कोण चंदी? मला कुणी चंदी माहीत नाही. स्नेहाने एकदम श्वास आत घेतला. मग ती परत म्हणाली, आई, मी चंदी, तुझी मुलगी. मला ओळखलं नाहीस? आता मात्र ती स्त्री एक पाऊल मागे सरली. काहीतरीच काय बोलता? कोण चंदी? मला मुलगीच नव्हती. अगं आई, तुम्ही मागे व्हा. हे काय भलतंच? आता त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर भीती दिसायला लागली होती. अगं आई, त्या स्त्रीने मागे वळून घरात पाहत मोठ्याने हाक दिली. टायगर. जवळजवळ 2 फूट उंचीचा एक जबरदस्त अल्सेशियन कुत्रा त्या हाकेसरशी आतून आला आणि त्या स्त्रीच्या पायापाशी उभा राहिला. हे उघड होतं की कुत्रा उत्तम रीतीने ट्रेन केलेला होता. मालकिणीच्या हुकमाची वाट पाहत तो तिच्याजवळ उभा होता.
पण स्नेहाची प्रतिक्रिया सारंगला संपूर्ण अनपेक्षित होती. अगं बाई, टायगर अजून आहे, एक पाऊल पुढे टाकत ती म्हणाली. तिच्या आवाजात भीती तर नव्हतीच, उलट आश्चर्य आणि प्रेम होतं. मी गेले तेव्हा 5-6 महिन्यांचा होता. आणि मग खाली वाकून पाहत ती म्हणाली, टायगर टायगर हियर. त्या उमद्या इमानी जनावराची प्रतिक्रिया चमत्कारिक होती. ना धड रागाची, ना धड प्रेमाची, ना धड भीतीची. टायगर एकदा त्या स्त्रीकडे आणि एकदा स्नेहाकडे पाहत होता. तिथेच उभा होता. स्नेहाच्या प्रत्येक हालचालीत संपूर्ण आत्मविश्वास होता. ती एकदम खाली बसली आणि टायगरच्या गळ्याभोवती दोन्ही हात घालून ती म्हणाली, टायगर टायगर, तूही मला विसरलास. 4 इंच अंतरावरून टायगर आणि स्नेहा एकमेकांच्या नजरेला नजर भिडवून उभे होते. हे उघड दिसत होतं की टायगर तिच्यावर गुरगुरणार नव्हता, हल्ला करणार नव्हता, पण तो शेपूट आत घालून मागेही सरणार नव्हता आणि तिच्या आवाहनाला प्रतिसादही देणार नव्हता. हा अनुभव त्या बिचाऱ्या जनावराच्या आकलनापलीकडचा होता. अगं कोण ग तू? टायगरलाही फितवलंस की काय? ती स्त्री म्हणाली आणि मागे वळून तिने जोराने हाक मारली, शंकर शंकर. आतून खाकी हाफ पॅन्ट आणि वर गंजी फ्रॉक अशा वेशातला, बहुधा पोलीसच, एक तगडा नौकर आला. जी बाई, अरे हे बघ, कोण भलतेच लोक घुसलेत घरात. आई, तू मला भलतेच लोक म्हणतेस? खबरदार पुन्हा आई आई म्हणालीस तर. ती स्त्री किंचाळली. शंकर यांना आधी घराबाहेर काढ. स्नेहा अजून तशीच टायगरच्या गळ्याभोवती हात घालून खाली बसली होती. हा देखावा शंकरलाही अनपेक्षित होता. टायगर भलत्या सलत्या परक्याची अशी सलगी खपवून घेणार नाही याची शंकरला खात्री होती. तो जरा सबुरीच्या आवाजात म्हणाला, बाई, यांना आत तरी बोलवा. त्यांना काय हवं ते तरी विचारा. तसं बाहेरच्या बाहेर घालवू नका. मी सांगते ना, त्यांना बाहेर काढा. ती स्त्री पुन्हा ओरडली. बाई, माणसं चांगली दिसतात. मी साहेबांना फोन करून बोलावून घेतो. मिनिटभर तरी थांबा. शेवटी माझ्यासाठी गरगड्याला रदबदली करायला लागली तर. स्नेहा खिन्न आवाजात म्हणाली आणि उभी राहिली. टायगर अजूनही तिच्याकडेच एकटक पाहत होता. वरांड्यातल्या 2 खुर्च्यांकडे बोट करीत शंकर म्हणाला, तुम्ही कोण असाल ते असा, पण टायगर माणसांना चांगलं ओळखतो. तुमच्या मनात दगाफटका खासच नाही. तुम्ही दोघं जरा खुर्च्यांवर बसा. मी आमच्या साहेबांना फोन करतो. जरा बसा. ती स्त्री दाराच्या आतच उभी राहून स्नेहा आणि सारंग या दोघांकडे रागाने पाहत होती. शंकर घरात गेला. टायगर मात्र होता तिथेच उभा राहून ती स्त्री आणि स्नेहा दोघींकडे आळीपाळीने पाहत होता. ये स्नेहा, तो म्हणतो तसं करूया. बस इथे. दोघेजण 2 खुर्च्यांवर बसले. स्नेहाची नजर अजूनही वरांडा, घराभोवतालची बाग यांच्यावरून फिरत होती. त्या शंकरने त्याच्या साहेबांना तातडीने येण्याचा निरोप दिला असला पाहिजे. 7-8 मिनिटातच एक पोलीस जीप रस्त्यावरून सपाट्याने आली, वळून फाटकातून आवारात शिरली आणि वरांड्यासमोरच धूळ उडवत थांबली. ड्रायव्हर शेजारी बसलेला माणूस एका टांगेत खाली उतरला आणि जवळजवळ पळतच वर आला. पोलिसी गणवेशातला तो माणूस चांगलाच उंच आणि तगडा होता. वरांड्यात येताच तो तिथेच थांबला. कमरेवर हात ठेवून आधी घराच्या दाराकडे, मग खुर्च्यांवर बसलेल्या सारंग स्नेहाकडे आळीपाळीने पाहू लागला. त्याला पाहताच स्नेहा खुर्चीवरून उठून उभी राहिली. ती आता सावकाश पुढे आली, त्याच्या जवळ आली आणि त्याच्या कोपराला हलके स्पर्श करून म्हणाली, भाऊ, सदाभाऊ, मला ओळखलं नाहीस? मी चंदी. सारंगला वाटलं
तो माणूस आता स्नेहावर खेकसणारच आहे. पण स्नेहाकडे पाहता पाहता त्याच्या चेहऱ्यावर अनिश्चितपणाचा एक भाव आला. पण तो बोलत असतानाच ती स्त्री दारातून जोराने बाहेर आली. तिचं काहीही ऐकू नकोस सदा. आल्यापासून तिचं हेच चाललं आहे. सगळ्यांशी बादरायणी नाती जोडत आहे. आल्या आल्या मला आई म्हणूनच हाक मारायला लागली आणि आता तुला भाऊ भाऊ म्हणायला लागली आहे. ती बदमाश तरी आहे नाहीतर पागल आहे. असं नको ग बोलूस आई. स्नेहा अगदी कळवळून म्हणाली. हे पहा, ते गृहस्थ म्हणाले, जरा आत जाऊया का आपण? इथे उघड्यावर हा तमाशा कशासाठी? या या, तुम्ही दोघं आत या. सदा तिला मुळीच घरात घेऊ नकोस, ती स्त्री ओरडली. मला तर तिची लक्षणं काही चांगली दिसत नाहीत. आई, मी आहे ना आता इथे. मग इतकं भ्यायचं काय कारण आहे? मी पाहतो ना सारं. या या, तुम्ही दोघं आत या. ते आत गेले. त्यांच्या मागोमाग सारंग, स्नेहाही आत गेले. सारंग दाराच्या आतच पावलाभरावर उभा राहिला. पण स्नेहा मात्र साऱ्या खोलीभर बिरबिर फिरत होती. खोलीत 2 मोठे सोफा होते, मॅचिंग खुर्च्या होत्या, टिपॉय होते. एका भिंतीला लागून काचेची शोकेस होती. भिंतीवरून लहान मोठ्या आकाराची वेगवेगळ्या शैलीतली चित्र होती. कोपऱ्यात हाऊस प्लांट्स होती. खालच्या फरशीवर टाईलच्या डिझाईनचं लिनोलियम होतं. सगळं बदलून टाकलं तुम्ही, ती शेवटी म्हणाली. काय बदललं? काय नाही बदललं ते सांगा, ती जरा आवेगाने म्हणाली. या कोपऱ्यात बाबांची झुलती आरामखुर्ची होती, आठवतं? समोरच्या कोपऱ्यात त्यांचं लिहा वाचायचं टेबल होतं. मागच्या दोन्ही भिंतींना त्यांची पुस्तकांची कपाटं होती, आठवतं? आणि भिंतीवरून त्यांचे ते कोणा गोऱ्या लोकांचे फोटो होते. एकदा विचारलं होतं तर म्हणाले होते, पोरी ही फार फार मोठी माणसं होती बरं का, त्यांच्यातलं एकही आता नाही. ते गृहस्थ जरा चमत्कारिक नजरेने स्नेहाकडे पाहत होते. तुम्ही जे वर्णन करता ते बरोबर आहे, मात्र एवढी तपशीलवार माहिती तुम्ही कुठून मिळवली हे काही मला समजत नाही. ते म्हणाले. माहिती मिळवली? अरे, मी इथेच राहत होते. लग्न होईपर्यंत या घरात राहत होते. मला कशाला बाहेरून माहिती मिळवावी लागेल? आली परत पूर्वपदावर. ती स्त्री म्हणाली. आई, तू पहिल्यापासूनच हटवादी आहेस बघ. बाबांनी आणि डॉक्टर सान्यांनी तुला ऑपरेशन करून घ्यायचा किती आग्रह केला, आठवतं? पण तुझं आपलं एकच, माझ्या शरीराची चिरफाड करू नका. पण एकाएकी स्नेहाचा चेहरा गोरामोरा झाला. बावरी होऊन ती इकडे तिकडे पाहायला लागली. मग अगदी खालच्या आवाजात ती म्हणाली, मी विसरलेच की. पांढऱ्या फटक चेहऱ्याने ती त्या स्त्रीकडे पाहत होती. आता काय झालं? ती स्त्री म्हणाली. आई, तू ऑपरेशनला नकार दिलास आणि शेवटी त्या आजारात तुझा मृत्यू झाला. पण ते कसं शक्य आहे? तू तर प्रत्यक्षच माझ्यासमोर उभी आहेस. मला तर कशाचा अर्थच समजत नाही. आणि आई आई म्हणून माझ्या मागे लागली आहेस. मला जर अपत्यच झालं नाही तर तू कुठून यायला गो? मूल घरात नव्हतं म्हणून तर तुझ्या बाबांनी या सदाला आपल्या घरी आणलं नाही. माझ्यापेक्षा तो 3-4 वर्षांनी मोठा आहे. मला समजायला लागलं तेव्हापासून मी त्याला भाऊ भाऊ म्हणून ओळखते आहे. त्याच्याबरोबर खेळली आहे. हो की नाही रे भाऊ? स्नेहा एकदम सदाशिवकडे वळली. मान हलवत तो म्हणाला, तुम्ही काहीही म्हणा, पण मला काही तुम्हाला आजपर्यंत पाहिल्याचं काही आठवत नाहीये. तुला आठवत नाही? सगळं विसरलास? सांगा तरी एखादी आठवण. एखादी? एकच कशाला? शेकड्यांनी सांगेन.
तुला आठवतं, तू सोनचाफ्याच्या झाडावर चढला होतास आणि फांदी मोडून खाली पडलास. तुझ्या उजव्या मनगटाच्या मागे मोठी जखम झाली होती. अजूनही तिचा व्रण असेल पाहू. लगोलग पुढे होऊन स्नेहाने त्याचा उजवा हात वर केला. खरोखरच मनगटाजवळ चांगला 2 इंच लांबीचा पांढरा वण होता. तुला आठवतं, आपण खेळायला गेलो होतो. माझा पाय एकदम मुरगळला. मला पाऊलसुद्धा टाकता येईना. तू मला पाठून गळीला लावून चांगला 1.5 फरलांग चालत घरी आलास. सदाशिव तिच्याकडे टक लावून पाहत होता. तुला आठवतं, तू मागच्या आंब्याच्या झाडाला दोरी बांधून मला झोपाळा करून दिला होतास. तुला आठवतं, त्या कॉलेजमधल्या ठकारला माझी टिंगल केल्याबद्दल तू चांगला बदडून काढला होतास. तुला आठवतं का? पण छे, सांगण्यात काय अर्थ आहे. खरोखरच आठवणी हजारांनी आहेत. तुझ्या आहेत तशाच या घराच्याही आहेत. घरभर माझ्याबरोबर चल. कोणत्या कपाटात काय आहे हे मी तुला सांगेन, पण काय उपयोग आहे. तुम्ही हे पहा, सदाशिव म्हणाला. तुम्ही 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 स्नेहा रागाने म्हणाली. प्रत्यक्ष आपल्या बहिणीला अहोजाहो काय करतोस. समज, माझं नाव चंदी आहे. मला अगं चंदे अशी हाक मार. ठीक आहे तर मग चंदे. तू सांगितलेले सर्व प्रसंग मोठे विलक्षण आहेत. तू बनवून काहीही सांगत नाहीस, हीही माझी खात्री पटली आहे. पण यापेक्षा मी जास्त काय सांगू. स्नेहा स्वतःशीच मान हलवत होती. जी माणसं मला जवळची वाटत होती ती अस्तित्वाचंच नाहीत आणि ज्यांना मी ओळखते ते माझा स्वीकार करायला तयार नाहीत. आई, भाऊ, मी जाते. पुन्हा तुम्हाला त्रास द्यायला मी येणार नाही. निदान मला आशीर्वाद तरी द्याल की नाही. ती त्या स्त्रीसमोर वाकायला गेली, पण ती स्त्री घाबरून मागेच सरली. ती सदाशिवसमोर वाकली. त्याने तिच्या मस्तकावर आपला हात टेकवला. चंदे, तो म्हणाला, तू कोणीही अस, पण तू आयुष्यात यशस्वी हो. माझा आशीर्वाद आहे. आणि मग जरा वेळ थांबून तो म्हणाला, देवापाशी काही मागायची वेळ आली तर मी म्हणेन, देवा, मला या चंदीसारखी बहीण दे. आपल्या डोक्यावरचा त्याचा हात काढून स्नेहाने तो आपल्या दोन्ही हातात घट्ट धरला आणि मग ती एवढंच म्हणाली, भाऊ, मी जाते. मग काहीही न बोलता ती वळली त्या खोलीबाहेर आणि मग त्या वास्तूबाहेर पडली, मागे वळूनही न पाहता. मग तिने मागे वळून पाहिलं असतं तर तिला दिसलं असतं की सदाशिव दारापाशी आला आहे, बाहेर पाहत आहे आणि त्याचे डोळे पाणावलेले आहेत. गाडीपाशी पोचताच काही न बोलता सारंग दार उघडून आत शिरला. त्याने पॅसेंजर सीटजवळचं दार आतून उघडलं आणि स्नेहा गाडीत बसताच गाडी सुरू केली.